या ठिकाणी अर्थातच रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आले का? धन्यवाद. आपण महिला गटाचे कबड्डी स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. मैदान क्रमांक 1 साठी आम्ही थोड्याच वेळात दोनही संघांना या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. या ठिकाणी आमचा मेडिकल विभाग अर्थात डॉक्टर आपण देखील मैदानाकडे चला. मैदान क्रमांक किती? चला इथे डीजे लगेचच आपण महिला संघाचा गाडी यायचा आहे मैदानाकडे. टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा. लक्षात मैदान क्रमांक 2 साठी या परिमाणाचा सामना असेल. जय हनुमान विदर्भार वर्सेस जय हनुमान सहानकोटी. तर मैदान क्रमांक 3 साठी कामदेवी धोकवडे वर्सेस वज्रेश्वर वाणी आपण देखील तयारी करायचं आहे. अशा चारही संघांना मैदान क्रमांक 2 आणि 3 साठी आपण तयारी करायचं. धन्यवाद. आपण खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसाला देखील प्रारंभ केलेला आहे. धन्यवाद संजय सर. मैदान क्रमांक 1 साठी ऑफिशियल ॲज फॉलोज: दिनेश पाटील सर, मृणाली मुकल मॅडम, पंकज पाटील सर. प्लीज टेक युअर चार्ज ऑन कोर्ट नंबर 1. दिनेश पाटील सर, मृणाली मुकल मॅडम आणि पंकज पाटील सर. धन्यवाद. महिलांचा पहिला मॅच सुरू होईल. अकादमी स्पोर्ट मांडवा जे ऑफिशियल आपण लाईनअप करून घ्या ना. बरोबर नाकादेवी मांडवा, मनीषा नाकादेवी मांडवाच्या चर्चा आहे उभे. नाकादेवी मांडवाचे साहेब आपलं नाव तानिका. दिविशा मातेचा स्टार प्लेयर आहे. दिविशा पहिल्यांदा तुम्ही खेळला आहे छोटी लड़की क्या
हे आपलं काय छोटा पण करा झाला पुढे पुढे आपण ऑफिशियल जे आहेत आपण बोलतो मॅडम या वेलकम मॅम. आपण पाहतोय त्यांना या ठिकाणी बोली करणार आहेत आणि आपण कार्यसमितीचा कोण केला जातोय. पहिला मॅचला सुरुवात होणार 5 वर्षाच्या मांडवामध्ये कोण बोलणार आहे पाऊस मांडवा या ठिकाणी कोण केला जातोय आणि काय चढायचं ते आपल्याला ओके दाखवलं तुम्हाला धनंजय धन्यवाद. ऑफिशियल वर्गाला आदरणीय छोटम शेठ यांच्याकडून सूचना आहेत. डोळ्यात तेल घालून कोर्टवर काम करायचं आहे आणि कोणत्याही पद्धतीची पार्सलिटी या ठिकाणी चालत नाही आहे. आपण ती करत देखील नाही आहात, परंतु आपलं काम जे आहे ते अत्यंत चोख पद्धतीने आपण पार पाडायचं. धन्यवाद. क्रमांक 2 मध्ये अत्यंत जबरदस्त डिफेन्स होते. सिद्दीक बाग मुंबई बाळा संघाचा डिफेन्स आपण बघितला अत्यंत सुंदर पॉईंट वर पाहतोय. 4-3 अशा गणपतीने मॅच खेळण्याच्या क्रमांक 2 मध्ये सुरू असताना अलिका वेवस पंचकृषीमध्ये गोबंडरपाडा आणि पाणी हा संघ पाहण्यासाठी बावनगाव पंचकृषीचा संघ आहे. 5 कर्वे डेव्हलपी आहे गोबंडरपाडा संघाचा 5. संजय सर, महिलांच्या कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेल्या सौभाग्यवती छायाताई पिंगळे मॅडम, गोवा स्टेट कॅरम असोसिएशनच्या विद्यमान सदस्य आहेत. तसेच गोवा स्टेट कबड्डी महिलांच्या कबड्डी संघाच्या त्या प्रशिक्षक आहेत. गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी गोवा स्टेट महिला कबड्डी संघाचं प्रशिक्षकपद यशस्वीरित्या निभावलेलं आहे. मला त्यांना विनंती करावीशी वाटते की ताई, आपण या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं थोडेखानी मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण व्यक्त करायचं. ऑफिशियल, ही रेड संपल्यानंतर 2 मिनिटांसाठी आपल्या मॅचेस थांबवायच्या आहेत. नमस्कार. मी सर्वप्रथम साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ क्रीडा तसेच सगळे गोरगरिबांचे कैवारी व दुर्गम विभागातील आशास्थान असे दिलीप भोईर आपले सर्वजण लाडाने असे आवाज देतात छोटमशे त्यांच्या सौभाग्यवती आपल्या ताई ज्या आज मंचावर उपस्थित आहेत यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली. सर्वप्रथम एवढ्या दिवस ऐकत होते की शेठचा महिलांबद्दल असलेला आदर सन्मान, पण आज प्रत्यक्षात तो मी पाहिला. आज त्यांनी मंचावर खरोखर स्त्री शक्ती म्हणजे जी बोलतात ना ती आज त्याने दाखवून दिलेली आहे. असा स्त्रीच्या प्रती सन्मान असावा असे छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा आणि त्याप्रमाणेच आज आपले छोटमशे ते करताना दिसत आहेत. या सर्व स्त्री शक्तीला, नारी शक्तीला माझा सलाम. इथे उपस्थित जे संघ आहेत, त्यांचे कोच आहेत, त्यांना बेस्ट ऑफ लक. आज इथे उपस्थित कबड्डी प्रेमी आहेत यांच्यातर्फे किंवा एक खेळाडू आहेत त्यांच्यातर्फे मला छोटमशे मला एक विनंती करायची आहे की आज आपल्याकडे भरपूर अशा कंपन्या आहेत आपल्या अगदी मातीत उभ्या राहिलेल्या, पण खेळाडूंसाठी जी 5% आरक्षण असते ते नक्कीच त्या विषयाला कोणी हात घालत नाही. या सर्वांतर्फे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तो विषय हाताळा आणि त्या सगळ्यांच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आज खूप जण इथे उपस्थित आहेत. हे जे आयोजन केले आहे, हा जो मंच आहे याचे जेवढं कौतुक करावे किंवा शब्द कमी पडतात असं आयोजन या ठिकाणी केले आहे. मी तुमचे आभार व्यक्त करते. इथे सगळी जी आलेले आहेत रसिक प्रेमी हे आशाताईला कोणाचे आले नाही तर कबड्डीचा थरार बघण्यासाठी आले आहेत. त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही. आता या ठिकाणी थांबते. जय महाराष्ट्र, जय कबड्डी. धन्यवाद. सौभाग्यवती
एक विशेष अशी बाब आमच्या आदरणीय छोटम शेठ यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार आहेत ताई. कारण या अलिबागच्या मातीत अनेक व्यावसायिक इंडस्ट्री या ठिकाणी उभी आहे आणि पूर्वी RCFला 5% आरक्षण खेळासाठी होतं, परंतु ते आता त्यांनी बंद केलंय. इव्हन RCFचा फॉर्ममध्ये असलेला कबड्डीचा संघ देखील बंद झाला आहे. शेठ, आपण नक्कीच या गोष्टीचा विचार करावा. आभार आहेत आपले छायाताई पिंगळे मॅडम. ऑफिशियल नाव स्टार्ट युअर मॅचेस. अर्थात मांडवा संघातून आपण बघतोय रवीचा पाणी रायगड अत्यंत जबरदस्त कामगिरी या दोन्ही महिला खेळाडूने आपल्या संघासाठी केली. महाराष्ट्र संघासाठी ज्यांची निवड झाली होती ती निमिषा लेफ्ट कॉर्नरवरती जर्सी नंबर 3 मांडवा संघाची. अर्थात रेडवरती येतोय पाणी संघाची रेडर. आत्ताच प्रवेश झाला होता, थोडंसं उशीर आला होता. पहिला सुंदर डिफेन्स होतं, राईट कॉर्नर सुंदर डिफेन्स होतं. 27 नंबरची जशी निमिषा पाटीलचं डिफेन्स आपण पाहिलं. डिफेन्समध्ये तुम्ही पॉईंट प्राप्त केले आपल्या संघासाठी. काकादेवी स्पोर्ट मांडवा या संघासाठी सुपर रेड मल्टी पॉईंट पहिली सुपर रेड काकादेवी स्पोर्ट मांडवा संघाची रायगड या ठिकाणी प्राप्त करतो आणि 3 गुणांची कमाई करून आपल्या ग्रुपवरती पहिली सुपर रेड. लक्षात घ्या, त्यानंतर मला महिला क्रमांक 1 साठीचा सामना असेल. महिला गटाचा दुसरा सामना महिला क्रमांक 1 साठी गणेश क्लब उरण वर्सेस भिल्लेश्वर की आपण तयार करायचा आहे. आपल्यासाठी सेकंड कॉल आहे. गणेश क्लब उरण वर्सेस भिल्लेश्वर की आपल्यासाठी महिला क्रमांक 1 साठी सेकंड कॉल आहे, आपण तयार करायचा आहे. तसेच महिला क्रमांक 2 साठी यापुढे हा सामना असेल. जय हनुमान विकठार वर्सेस जय हनुमान सहाणकोटी आपल्यासाठी सुद्धा सेकंड कॉल असेल. त्यानंतर मैदान क्रमांक 3 साठी गावधी लोकवडे बसण्याचं पहिरेश प्रमाणे आपण देखील तयार करायचं आहे. मैदान क्रमांक 3 साठी. धन्यवाद. भूमंडळ पाडाविरुद्ध पाले क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना पाहतो. पण अत्यंत टफ मॅच 6-5 अशा प्रकारे मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती सुद्धा अत्यंत रंगतदार लढत निसर विरुद्ध श्रीगाव. आता निसर हा संघ महागाव पंचकृषीमध्ये आहे, तर श्रीगाव हा संघ आपण पाहिला तर सागरगड पंचकृषीमधला संघ आहे. पहिला हाफ संपतोय 6-5 अशा गुणफलकाने. पहिला हाफ क्रीडांगण क्रमांक 2 वरती कृपा भूमंडळ 6 गुणांवरती आहे, तर 5 गुणांवरती पाले संघ आपल्या बसतोय. म्हणजे पाले कृपा भूमंडळ या ठिकाणी आपण मॅच करायला म्हणतोय. खरं तर अनेक दिग्गजांचा या ठिकाणी आपण काही या मैदानावर माझा उपस्थित राहणार आहे. आणि अशाचपैकी या ठिकाणी असणाऱ्या आदरणीय रोहिणी पेडारे अर्थात माझे सदस्य ग्रामपंचायत शिराड यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी गौरी भोई आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते रोहिणी पेडारे यांना सन्मानित करायचं आहे. यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तिमत्व तितकंच महत्त्वाचं असतं, जे सामाजिक क्षेत्रामध्ये मजबूत प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपलं कार्य पार पाडत असतं. आदरणीय रोहिणी बेडारे यांच्या यथोचित सन्मान केला जातो. अंकिता गुळेकर अर्थात स्थायी महिला मंडळ उपाध्यक्षा आदरणीय अंकिता गुळेकर याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी मनश्री माने आणि सविता कसबेकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अंकिता गुळेकर मॅडम यांना देखील सन्मानित करायचे आहे. आदरणीय अंकिता गुळेकर
साई महिला मंडळ उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. उत्तम कार्य त्यांच्या माध्यमातून त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुचिता काळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहे. अर्थात साई महिला मंडळ या ठिकाणी पदाधिकारी म्हणून माझे अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी सुश्री वाडेकर आणि सिद्धता मात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुचिता काळे यांना देखील सन्मानित करायचं आहे. साई महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यभार गेल्या अनेक वर्ष त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यांचा देखील सन्मान आता या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण होत असताना पाहतो. आदरणीय सुचिता काळे सुखी वाडेकर आणि सिद्धता मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र केला जातो. आपण सुरुवातीपासून पाहतोय अनेक स्त्रियांचा या ठिकाणी सन्मान केला जातो, अनेक महिलांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मंदिरा वाडेकर या ठिकाणी साई महिला मंडळाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी सर्व मान्य आणि भाग्यश्री खरे आपणास विनंती करणार आहे. आपले शुभ हस्ते या ठिकाणी मंदिरा वाडेकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. सर्व आपण पाहतो अनेक पदाधिकारी आहेत. कोणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणी स्थायी सेवा स्थायी ग्रामपंचायत पदाधिकारी म्हणून कार्यक्रम बनलेले आहेत. अर्थात कोणी राज्य आहे, कोणी मंत्री आहे, अशा अनेक या ठिकाणी महिला उपस्थित आहेत आणि अशा सन्मान करणं देखील आमचं प्रमुख कर्तव्य आहे. आदरणीय मंदिरा वाडेकर यांचा देखील सन्मान होतो. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय अर्पिता राणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सानिका माने आणि अपूर्व मात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सविता मात्रे सरदाणे यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात स्त्री म्हणजेच नेतृत्व, स्त्री म्हणजेच कर्तृत्व आणि स्त्री म्हणजेच मातृत्व अशा विविध घटकांमध्ये आपल्याला सध्या पुढे जात असतात आणि त्यांचा सन्मान अर्थातच साई माध्यमातून केला जातो. धन्यवाद सविता राणे आणि धन्यवाद सानिका माने आणि अपूर्वा मात्रे. त्यानंतर पुढील सन्मान पूनम मात्रे या ठिकाणी पूनम मात्रे साई महिला मंडळाच्या सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी गौरी आणि डॉक्टर शिंदे आपणास विनंती करणार आहे. आदरणीय पूनम मात्रे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. अर्थात माईची उदाहरण आणि मानवतेचं लक्षात घ्या. मैदान क्रमांक 2 महिला चाल सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान मळकटकार अवस्थेत जय हनुमान सहानकोटी आपण मुख्य प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी थांबायचं आहे. गेटमध्ये आपण थांबायचं त्या ठिकाणी दिलेला आहे. जय हनुमान मळकटकार अवस्थेत जय हनुमान सहानकोटी मैदान क्रमांक 2 साठी करायचं आहे. आपण गेटवर त्या ठिकाणी थांबायचं, प्रवेशद्वारावर आपण थांबायचं आहे. मैदान क्रमांक 3 साठी गावातील लोकांवर बसले महेश्वर माने आपण त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. स्वयंसेवक कदाचित होणारा सामना गावदेवी लोकांवर महेश्वरांनी आपण तयार करायचा. महिला गटाचा पुढील सामना मैदान क्रमांक 1 साठी कनिष्ठ गुरडवस्त्र बेल्लेश्वरही आपण देखील या ठिकाणी तयार करायचं आहे. तिसऱ्या प्रकाराला आपल्याला मैदानावर यायचं आहे. आदरणीय नरेंद्रजी गुरु यांना देखील नक्की स्वागत. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय माधुरी फडके अर्थात साई महिला मंडळ सदस्य यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि हे सन्मान करण्यासाठी सिद्धी वाडेकर आणि अपूर्व मात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माधुरी फडके यांना सन्मानित करायचे. सिद्धी वाडेकर आणि आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माधुरी फडके यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. आदरणीय माधुरी फडके आणि धन्यवाद सिद्धी वाडेकर आणि अपूर्व मात्रे. त्यानंतर पुढील सत्राचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय कोमल भोई साई महिला मंडळाच्या सदस्य म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्याचा देखील सन्मान सिद्धता मात्रे आणि सर्वनिमाने मात्रे सन्माने आपणास विनंती असणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कोमल भोई यांना देखील सन्मानित करायचं आहे. आपण पाहतोय अनेक स्त्रियांना सन्मानित केले जातो, अनेक महिलांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं.
आदरणीय कोमलपुरी यांचा देखील सन्मान केला जातो. सिद्धता महात्रे आणि सलोनी माने यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. पुढील सन्मान नेहा तळे यांना सन्मानित करण्यासाठी मी मुद्रा म्हात्रे आणि सिद्धी वाडेकर आपणास विनंती करणार आहे. नेहा तळे भारतीय स्थायी महिला मंडळाच्या सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा सन्मान मुद्रा म्हात्रे आणि सिद्धी वाडेकर आपण करावा अशी मी आपणास विनंती करणार आहे. आदरणीय नेहा तळे. धन्यवाद नेहा तळे मॅडम आणि धन्यवाद मुद्रा म्हात्रे आणि सिद्धी वाडेकर. तदनंतर पुढील सन्मान ऋतिका म्हात्रे. आदरणीय ऋतिका म्हात्रे अर्थात स्थायी महिला मंडळाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी सलोनी माने आणि भाग्येश खळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते ऋतिका म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय ऋतिका म्हात्रे ऋतिकामध्ये आपण पुढे यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी सलोनी माने आणि भाग्येश खळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 साठी यापुढे होणारा सामना असेल आपल्या
उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान केला जातोय तो म्हणजे पालघर संघाचा ऋतिक म्हात्रे. ऋतिक म्हात्रे आपण देखील यायचं आणि आपला सन्मान मात्र आपण स्वीकारायचा. ऋतिक म्हात्रे प्लीज चला मैदान क्रमांक 2 साठी अंकोरचे बोलवायचं हा बोलवा. या ठिकाणी मैदान क्रमांक 2 साठी आम्ही निमंत्रित करतोय जय हनुमान मिल्खत खान. या ठिकाणी ऋतिक मध्ये आपण यायचा सन्मान आपण घेऊन जायचा आहे. या ठिकाणी सगळं म्हणजे आपण हनुमान म्हणजे खूप जबरदस्त हे कामगिरी केली. आजचा आपला दुसरा मॅच आहे. आपण पूर्ण या ठिकाणी अर्थातच मैदान क्रमांक 2 चा उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान प्रथमेश नाथ जबरदस्त कामगिरी केली. सुपर नेट मारून सामना जिंकला. तसं आपलं या ठिकाणी संजय पाटील आपल्या सन्मानित करणार आहे. आपल्या शुभ हस्ते ऋतिक मध्ये याला सन्मानित करायचं आहे. ऋतिक मध्ये यांना सन्मानित करायचं आहे. मित्रांनो मिल्खतमध्ये निवेश झळकले पातळ निवेश झालं असं रायगड अलिबागसाठी पहलवान रिप्रेझेंट करतो. असं बघा तुम्हाला भाग घ्यायला काळाचा आवाज सुंदर अधिकारी मिल्खतदार संघ. लक्षात घ्या मैदान क्रमांक 3 वर मैदान क्रमांक 3 साठी पुढील सामना आहे गावदेवी धोकापडेपासून पहिली शुभाराणी संघ स्थानमध्ये संघ नाव सांगायचं तुला बोला देतील का देतील ना जबरदस्त तिकीट समोर आहे. दोघांना भरपूर शुभेच्छा. पुन्हा जोरदार टाळ्या सांगून संघासाठी काय वाचल्या पाहिजे या ठिकाणी म्हणजे प्रेक्षकांनी झाले असतील आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 साठी यापुढे मला सामना असेल आपल्यासाठी आपण मेन प्रवेशद्वारामध्ये त्या ठिकाणी थांबायचा आणि महिला गटाचा पुढचा सामना आहे गणेश क्लब उरणवसर भिल्लेश्वर की आपण त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. गणेश क्लब उरणवसर भिल्लेश्वर की आपण त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. Court number 3. Give me umpire clean check. Court number 3.
राऊत सर, कोर्ट नंबर 3 वर चॅलेंज आहे, रेड टाइम ओव्हर आहे. संघाचं चॅलेंज आहे, रेड टाइम ओव्हर झालाय. ऑफिशियल डिसिजन आहे, रेडर सेफ, बोनस प्लस पॉइंट, ओनली बोनस. या ठिकाणी व्यासपीठावर उदय माते साहेब अर्थात सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील मंडळाच्या वतीने मी आपणास विनंती करणार आहे, आपल्या शिवणचे त्यांना सन्मानित करायचं आहे. नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्य यांच्या माध्यमातून होत असताना अशा आदरणीय श्री उदयजी म्हात्रे यांचा आजच्या या परिसराच्या निमित्ताने या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. अर्थात आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद आदरणीय उदय म्हात्रे साहेब आणि धन्यवाद रवींद्रजी ठाकरे साहेब. नक्की टीमवरती बाकी आहे, द्यायचं आहे. सर, मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी स्टिकर विजय मान्यता आहे. रायडरचा ओव्हर टाइम झाला आहे. रायडर आऊट असं त्या ठिकाणी मान्यता आहे, परंतु पंचांना त्या ठिकाणी रायडर सेफ बोनस पॉईंट दिलेला आहे. धन्यवाद. बोनस पॉइंट, रायडर आउट. लगेचच आपण या ठिकाणी अर्थात सामाजिक कार्यकर्ते आहेत जिराटपाडा यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आदरणीय जयवंती लाड आपण प्लीज पुढे यायचं आहे. आदरणीय जयवंती लाड, धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आदरणीय अमिका पाटील सामाजिक कार्यकर्ता आहेत. अर्थात खिडकी दिला आहे, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मनश्री माने आणि सुजाता म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते अमिता पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय अमिता पाटील यांचा सन्मान केला जातो. सामाजिक कार्यकर्ता खिडकी या गावातील आहे. मनश्री माने म्हात्रे यांच्या शुभस्ते. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील सामना या ठिकाणी संपलेला आहे. मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा मैदान गणेश क्लब उराडमसर भिलेश्वर केली. दोन्ही संघात आपण प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी थांबायचं आहे. आम्ही आपले नेते देणार आहोत, त्यावर आपण मैदानावर एंट्री करायची आहे. गणेश क्लब उराड भिलेश्वर केही आपण लहान दोन्ही संघ महिलांचा पुढील संघ आहे. अनेक वेळेला आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे. या आता जे 2 संघ खेळले त्यांच्या प्रतिनिधी कृपया आपण व्यासपीठाकडे चला. ताकादेवी स्पोर्ट्स मांडवा एक खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे चला. शिवकन्या पाली या संघाच्या खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावर आशाताई खेळकर स्थायी महिला मंडळ सदस्य याचा देखील सन्मान करण्यासाठी सिद्धी वाडीकर आणि सलोनी माने आपल्याला विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते आशाताई खेळकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. आशाताई खेळकर आपण पुढे यायचे आपला सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. सिद्धी वाडीकर आणि सलोनी माने यांच्या शुभस्ते. त्यानंतर या ठिकाणी पुढील सन्मान केला जाणार आहे. आदरणीय गीता चला आपण मैदान क्रमांक 1 साठी यापुढचा सामना आहे. गणेश क्लब उराड भिलेश्वर केही. कोणता संघ झालाय? गणेश क्लब उराड आहे का? ओके, भिलेश्वर केही. धन्यवाद. गणेश क्लब उराड नाही आहे, गणेश क्लब उराड. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी गीता भाई यांना सन्मानित करायचं सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. गणेश क्लब उराड, गणेश क्लब उराड तसेच आदरणीय शिल्पा म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. स्थायी महिला मंडळाचे आता सानिका म्हात्रे आणि मातेचे खळे यांना विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते शिल्पा म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचे
आदरणीय श्री पवार. तदनंतर या पुढील सन्मान आहे समीक्षा म्हात्रे आणि समीक्षा म्हात्रे या देखील साई महिला मंडळाच्या सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी गौरी आणि सलोनी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समीक्षा म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. समीक्षा म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जातो. तिकडे संघाला गणेश या ठिकाणी शिराड ग्रामपंचायत ग्रामसेवक संजयजी मात्रे यांचा देखील संजयजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय हरेश भोई आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय संजयजी पाटील ग्रामसेवक ग्रामपंचायत शिराड यांचा देखील या ठिकाणी उचित सन्मान केला जातो. आपण सन्मान स्वीकारायचा आणि आशीर्वाद विनंती करतो. चालू सामना आपण पहिला महिला क्रमांक 1 साठी टाकादेवी मांडवावरती शोधण्यात आली. या सामन्यामध्ये टाकादेवी मांडवा असताना 26 गुणांना विजय झाला. या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळ खेळला गेला तो पालिसंघाची सिया काळे. सिया काळे आपण यायचा आणि आपला सन्मानपत्र आपण स्वीकारायचा. पालिसंघाची सिया काळे आपण या आणि आपला सन्मानपत्र आपण स्वीकारायचा.